घालून तुम्ही शेपूची भाजी कधी बनवलीत का? तर नक्की टोमॅटो घालून शेपूची भाजी रेसिपी बनवून बघा सुक्की. नमस्कार, मी स्वाती. सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. तर चला मग वेळ न घालवता टोमॅटो आणि मूगडाळ शेपूची भाजी रेसिपीला सुरुवात करूया. इथं बघा एक छोटी वाटी भरून मूगडाळ घेतली, स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली. त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं, म्हणजे आपल्याला हे 10 ते 15 मिनटं भिजवायचं आहे. इथं 2 टोमॅटो घेतले, 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्या, 5 ते 6 हिरवी मिरची घेतली. त्यानंतर एक जुडी इथं मस्त ताजी अशी शेपूची भाजी घेतली, छान अशी निवडून घेतली. आणि बघा आता मस्त मूगडाळ पण भिजत घातलेली आहे. टोमॅटो कट करून घेतला, लसूण पाकळ्या कट करून घेतल्या, हिरवी मिरची कट करून घेतली, शेपूची भाजी कट करून घेतली. आता बघा गॅसवर एक कढई ठेवली. कढई तापल्यानंतर 2 ते 3 पड्या इथं मी तेल वापरणार आहे. त्यानंतर तेल छान असं तापल्यानंतर जिरं मोहरी वापरणार आहे. जिरं मोहरी असं छान फुलू द्यायचं, म्हणजे छान तळतडल्यानंतर लसूण पाकळ्या टाकायच्या आहे. तुम्ही इथं ठेचून पण लसूण वापरू शकता. लसूण छान असा गुलाबी रंगावर परतल्यानंतर हिरवी मिरची टाकून घेतली आणि गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाजी इतकी अप्रतिम चवीची लागते. अगदी साधी सोपी आहे. नक्की तुम्ही ही बनवून बघा. मिरची परतल्यानंतर टोमॅटो टाकून घेतला आणि असं टोमॅटो टाकून तुम्ही नक्की शेपूची भाजी बनवा, खूप सुंदर लागते. आता 1 चम्मच मी तर हळद पावडर तेलातच वापरून घेतली, म्हणजे कलर भाजीला छान येतो. नंतर आता बघा एक 10 मिनिटांनी 10 ते 15 मिनिटांनी मूगडाळ छान भिजलेली आहे, तीही टाकून घेतलेली आहे बघा. आता मूगडाळ पण तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची, म्हणजे मस्त लागते मग भाजी पण. आता मूगडाळ परतल्यानंतर आपण जी शेपूची भाजी छान अशी कट करून घेतली, तीही टाकून घेतली. आणि आता बघा ही दिसायला आता जास्त दिसते, नंतर जेव्हा परततो आपण हिला, जेव्हा परतणार तेव्हा खूप कमी होऊन जाते. आता लगेच परतवायची घाई करायची नाही, असं झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे थोडीशी भाजी कमी होऊन जाते, म्हणजे पटकन मग आपल्याला हलवायला जमतं. तर आता बघा थोडीशी वाफ आलेली आहे आणि आता भाजी अशी परतवून घेणार आहे. तर इथं बघा आता मी 2 सराट्यांनी इथं भाजी परतवणार आहे. तर माझी पद्धतच आहे बरं का, म्हणजे भाजी सांडत नाही आणि संडास घ्यायची पण गरज पडत नाही. तर अशी पूर्ण भाजी मी आता परतवून घेत आहे आणि अशी ताजी हिरवीगार शेपूची भाजी मस्त मूगडाळ टोमॅटो घालून तुम्ही नक्की बनवून तर बघा. तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही, इतकी सुंदर लागते, इतकी अप्रतिम चवीची होते. तर एखाद्या वेळेस मस्त अशी हिरवीगार भाजी खायची मन झालं तर नक्कीच तुम्ही बनवा आणि खूप सुंदर होते. आता छान असं परतून घ्यायची आणि थोडीशी बघा आता भाजी कमी झालेली आहे. नंतर आपल्याला मीठ टाकायचं, कारण आपण जर आधीच टाकलं तर तेव्हा भाजी जास्त दिसते, मग थोडंसं खारटपणा भाजीला येतो. आता बघा भाजी मस्त छान मऊ झालेली आहे. आता इथं मी चवीनुसार मीठ वापरलेलं आहे. मीठ वापरून आता हिला परत अजून एकदा परतून घ्यायचं आणि एका बाजूला मस्त अशा छान ज्वारीच्या भाकरी पण बनत आहे. खूप सुंदर लागते. कुणाकुणाला ज्वारीच्या भाकरींसोबत शेपूची भाजी आवडते नक्की सांगा. कुणाकुणाला चपातीसोबत आवडते तेही नक्की सांगा. आणि बघू शकता भाजी आता मीठ टाकल्यानंतर पण मी परतून घेत आहे. थोडीशी मस्त टोमॅटो वापरल्यामुळे चव खूपच सुंदर लागते. आणि थोडंसं आता मी झाकण ठेवणार आहे बघा. आणि वाफ आलेली आहे, मस्त मिठाचं पाणी पण सुटलेलं आहे. वाफेवरच आपल्याला ही शेपूची भाजी बनवायची आहे. तर तुम्ही बघू शकता आपली भाजी आता मस्तपैकी अशी होण्यात आलेली आहे. तर छान अजून परतवून घेतली आणि दिसायलाच बघा किती छान दिसत आहे. अगदी गरमागरम साधी सोपी पद्धत आहे. आणि एका बाजूला तुम्हाला दाखवते ज्वारीची भाकरी पण मस्त कशी टम्म फुगलेली आहे. तर अशी गरमागरम ज्वारीची भाकरी आणि शेपूची भाजी एकच नंबर लागते. तर भाकरी पण तुम्ही बघितली ज्वारीची कशी टम्म फुगलेली आहे. तर मी तुम्हाला फक्त एक क्लिप दाखवलेली आहे. तर चला मग मैत्रिणींनो, शेपूची भाजी रेसिपी तयार झालेली आहे, तर आपण वाढून घेऊयात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही शेपूची भाजी आवडली का? आवडली असेल तर नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. आणि हो, सांगायचं राहून गेलं, मोठ्या मनाने मोठ्या प्रेमाने एक लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.